So welcome everyone. Welcome to Sadeva classes. Today we are going to take your next lesson of EVS and the name of the lesson is our need for water. आपल्याला पाण्याची गरज का आहे? Now you can see here why do we require water, right? So sometimes tears flow from our eyes. कधी कधी आपण रडतो आणि आपल्या डोळ्यातून काय येतं पाणी येतं. बरोबर की नाही डोळ्यात पाणी येतं त्याला अश्रू म्हणतो आपण टीयर्स. Our mouth waters when we see tamarind. चिंच पाहिलं कसं तोंडाला पाणी सुटतं किंवा our nose runs when we have a cold. सर्दी झाल्यावर आपल्या नाकातून सुद्धा पाणी येतं. When we get a cut, कधी लागल्यावर सुद्धा आपल्याला रडू येतं. It bleeds. काय तर रडू पण येतं आणि काय तर त्याच्यातून रक्त बाहेर येतं. ब्लीड म्हणजे रक्त येतं. So what does this tell about? हे काय सांगतं आपल्याला that yes, we have water in our body. Yes. So tears, saliva, water running from the nose and blood are present in our body. They are substances that flow. ते काय करतात वाहतात. They contain water. त्याच्यामध्ये काय असतं पाणी असतं. They contain water. Getting guys? चल. Now you have you know very well that बघायचे काय देतं तुम्हाला डू दिस अंडर अडल्ट सुपरविजन सांगितलं तुम्हाला काही करायला प्रयोग छोटेसे करून बघा छोटेसे प्रयोग आहेत ते लिंबू पाणी तुम्ही सर्व केलेलं असेल. सो वाय डू वी फील थर्स्टी सो इथे तुम्हाला सांगितलं की देर इज वॉटर इन कुकुंबर अँड लेमन काकडीमध्ये सुद्धा आणि लिंबूमध्ये सुद्धा पाणी असतं राईट. सो वाय डू विल फील थर्स्टी ताण का लागते बरं आपल्याला वी नीड वॉटर इफ आवर बॉडी हॅज टू फंक्शन प्रॉपरली जर आपल्या शरीराचं कार्य नीट करायचं असेल तर तुम्हाला पाणी पिणं गरजेचं आहे. सो वॉटर कीप्स अवर ब्लड थिन पाण्यामुळे रक्त कसं होतं थिन होतं पातळ होत राहतं अँड वॉटर हेल्प्स टू डायजेस्ट अवर फूड आणि आपलं अन्न पचायला वॉटरचीच मदत होते राईट पाण्याची मदत होते. अनवॉन्टेड सबस्टन्सेस लिव्ह अवर बॉडी थ्रू युरिन आणि जे काही नको असलेले घटक आपल्या शरीरामध्ये आहेत अनवॉन्टेड सबस्टन्सेस ते आपल्या युरिन मधून बाहेर पडतात. वी मस्ट हॅव इनफ वॉटर इन अवर बॉडी ॲट ऑल टाइम्स आणि पाणी भरपूर पिलं पाहिजे आपण. when there is lack of water in our body we get thirsty आणि जेव्हा आपल्या शरीरात पाणी नसतं तेव्हा आपल्याला तहान लागते we get thirsty like us other living things to need water. आता आपल्याला पाणी पाहिजे तसं सर्वांनाच पाणी पाहिजे असतं सर्व सजीवांना. You can see here which animals are drinking water at the river bank, who is playing in the river. Some people are carrying water from home. What will they use for it? बघा. You can see that there are many people. Some boys are having fun in the water. काही मुलं मजा करतायत. बकऱ्या पाणी पितायत. गाई म्हशींना आंघोळ घातले जाते बघा. आणि काही लोक पाणी घेऊन चाललेले आहे. Now a public source of water. What is public source of water? जिथे सर्वांना पाणी मिळतं. In many villages, cows, buffaloes, and goats come to the river or pond to drink water. ते कुठे येतात? बऱ्याच गायी, म्हशी, बकऱ्या हे कुठे येतात? जिथे नदी असते तिथे किंवा छोट्या तलाव सोबत तलावापर्यंत येतात पाणी पिण्यासाठी. Grass and other bushes can be seen growing near water hole. Animals bath themselves in it. ते पाण्यात अंघोळ करतात, आजूबाजूला गवत वगैरे असतं ते सुद्धा ते खातात. Birds like lapwing, kingfisher and egret can also be seen around the water source. असे पक्षी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. People from village wash their clothes in it. लोक कपडे सुद्धा त्याच्यामध्ये धुतात. They carry water to use at home आणि पाणी वापरायला घरी सुद्धा घेऊन जातात. Now what is the solution? बघा तुम्हाला पुढे काय विचारलंय की जसं the water in the public source has to be kept clean. पाणी स्वच्छ ठेवणं गरजेचं आपल्याला आहे, right? Now, do you know that people who keep animals provide drinking water to them without fail? जी लोक प्राणी पाळतात ते काय करतात अशा प्राण्यांना पाणी पुरवतात पाणी पिण्यासाठी ते पाणी त्यांना देतात वेळोवेळी त्यांना पाणी दिलेलं असतं. तुम्हाला माहित असेल गावाला गायी म्हशी असतात बकऱ्या असतात कोंबड्या असतात त्यांना पाणी ठेवलेलं असतं पिण्यासाठी. We know that these animals to get thirsty सर्वांना तहान लागते but there are some thousands of other animals we do not realize that they do need water. असे अनेक प्राणी आहेत ज्यांना आपल्याला माहितच नाही की पाणी त्यांना लागतं की नाही किंवा किती लागतं. जसं ant, honeybee, crab, scorpio, they all need water. सर्वांना पाणी लागतं. Now, why do we go near a water hole in a jungle to see wild animals? तुम्ही कधी जंगलात गेला असाल तर त्या जंगलामध्ये जर तुम्हाला प्राणी पाहायचे असतील यू हॅव टू गो नियर द वॉटर होल. जिथे पाणी आहे ना पाणी आहे तिथे प्राणी येणार. ओके यू हॅव टू सी यू हॅव टू गो टू वॉटर होल टू सी अॅनिमल्स वाईल्ड अॅनिमल्स. सो वाईल्ड अॅनिमल्स ऑल्सो नीड वॉटर. जंगलातले प्राण्यांना पण पाणी लागतं. दे कम टू वॉटर होल इन द फॉरेस्ट वेन दे आर थर्स्टी. जेव्हा त्यांना तहान लागते तेव्हा ते कुठे येतात जंगलात ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी ते येतात. सो पीपल टू गो देअर इन ऑर्डर टू साईट दी वाईल्ड अॅनिमल्स. आणि जंगली प्राण्यांना पाहायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं.
So what is the importance of water? You know very well that water is used for many purposes from morning to it is used for bathing, cooking, drinking. People need water not only for drinking but also for cooking and cleaning. We need water for agriculture सुद्धा पाणी लागतं, शेतीला पाणी लागतं, इंडस्ट्रीला सुद्धा पाणी लागतं. And water is very important in our lives. आपल्या शरीरासाठी आणि आपल्या जीवनामध्ये पाण्याचं खूप महत्त्व आहे. पाणी वाया घालवायचं नाही. झाडांना सुद्धा पाणी लागतं बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, झाडांना सुद्धा पाणी लागतं. So plants also need water. So we water plants, we water our potted plants. आपल्या घरामध्ये कुंड्यांना आपण पाणी घालतो, कारण का तर त्यांना पाण्याची गरज असते. फार्मर्स वॉटर द क्रॉप इन देअर फील्ड. शेतकरी सुद्धा शेतामध्ये पाण्याने काय करतो, शेतकरी पाणी देतो आपल्या पिकांना. सो कुड these plants live without water? No. We see that plants like animals need water. त्यांना सुद्धा पाणी लागतं. They also need water, right? सम प्लांट्स लाईक bulrushes ग्रो ओनली इन वॉटर. काही काही प्राणी जे आहेत ना, ते फक्त सॉरी, काही काही जे वनस्पती असतात ते फक्त पाण्यामध्येच उगवतात. सो वी कॅन ट्राय अवर बेस्ट टू ग्रो देम इन सॉइल बट दे कॅनॉट सर्व्हाइव्ह देअर. जर तुम्ही त्यांना मातीमध्ये उगवलं तरी ते मातीमध्ये त्यांना लावायचा प्रयत्न केला तरी ते उगवणार नाहीत. लोटस बघा, कमळ, वॉटर चेस्टनट अँड हायसिन, दे आर ऑल्सो प्लांट्स दॅट ग्रो इन वॉटर. ते पाण्यामध्येच त्यांना काय होतं, ते ग्रो करतात, राईट? सो what we have learned in this chapter? Yes. So living things need water. सर्वांना पाण्याची गरज असते. All living things. There is water in the bodies of living things. आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. आपले म्हणजे प्रत्येक बॉडी मध्ये पाणी आहे. That is why body keeps working properly. आणि त्यामुळे आपल्या शरीराचं कार्य नीट घडतं. We get thirsty when there is a lack of water in our body. जेव्हा आपल्याला पाण्याची आपण तहान लागते, कधी लागते, जेव्हा आपल्या शरीरामध्ये पाणी नसतं किंवा कमी पडतं. Many villages have a common source of water from which water is taken for use at home. बऱ्याच लोकांना कॉमन सोर्स असतो, एक तलाव असेल, नदी असेल. आता बऱ्याच ठिकाणी घराघरामध्ये पाणी येत चाललेलं आहे आणि त्याच ठिकाणी बरेच पक्षी आणि प्राणी सुद्धा येतात, राईट? वी नीड वॉटर नॉट ओनली फॉर ड्रिंकिंग फॉर व्हेरियस पर्पजेस अँड द रूट्स ऑफ द प्लांट्स गो डीप इन टू द सॉइल अँड अब्झॉर्ब वॉटर. सो ऑलवेज रिमेंबर, काय लक्षात ठेवायचं आहे, एव्हरी वन शुड टेक केअर टू कीप पब्लिक सोर्स ऑफ वॉटर क्लीन. इट इज इच वन्स रिस्पॉन्सिबिलिटी. सर्व आपल्याला पाणी स्वच्छ ठेवायचं आहे, पाणवठे स्वच्छ ठेवायचे आहेत, जिथे जिथे पाणी मिळतं ते पाणी स्वच्छ ठेवायचं आहे आणि पाण्याची बचत करायची आहे. गेटिंग गाईज? चलो. सो व्हॉट इज द सोल्युशन विचारलंय, त्या नको करूया, आपण थोडे पुढे जाऊया. सोपे सोपे प्रश्न तुम्हाला मी सांगतो. येस. So in which different forms is water present in our body? In which different forms water present in our body, right? So answer बघा इथे तुम्हाला इथे you can see your answer here. Yes. So here is your answer. Tears, saliva, water running from nose and blood are present in our body. They are substance that flow and they contain water. This is your answer of question number 1. Next, see, why do we drink water? Why do we drink water? So we drink water here. I'll tell you the exact answer tomorrow. Yes, we need water if our body has to function properly, right? एवढं आपलं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. Then there are many different things that water can do in our body. It does in our body. The next question is, why do cows, buffaloes, and goat come to source of water? Come to source of water. Here is the answer. So, yes, yes. So they come near water for, yes. हे बघा, in many villages, cows, buffaloes, and goats come to the river or pond to drink water. To drink water. This is your answer. Then how do we know that water is present in plants? Water is present in plants. How do we know that? Yes. इथे दिलं बघा तुम्हाला.
Yes, so there is water in cucumber and the lemon. And cucumber lemon का है plants है, therefore they contain water. Then, uh, why is farming not possible without enough water? Because plants do require water for their growth. Why do big cities need more water? Because there is more population and therefore they require more needed more water. From where do plants in forests get water? They get water from the rain and from the they get water from the rain and they get water from the we can say the groundwater, right? Then question number one: water keeps the blood thin. Water keeps the blood thin. Then animals digest in water. They bath in water. People take care to provide drinking water from the animals they keep. They keep. Fourth number: we go near a water hole in a forest to see wild animals, right? Five: water is very digest in the lives of people. It is important. Question number six: roots of the plant absorb rainwater that has seeped into the soil. बरोबर की नहीं? So we have completed this lesson. Do the homework and send your answers.